धन्यवाद. बाबाजींचं पूजन संपन्न झालेलं आहे. सर्वांनी खाली बसून घ्या. मुलंदाचा जयघोष आपण बाबाजींच्या पूजनाप्रित्यर्थ या ठिकाणी दिलेला आहे. यानंतर लगेच बाबाजींच्या पुढील अमृत वचनाकडे आपण या ठिकाणी जाणार आहोत. बाबाजींच्या वतीनं या सर्व वेताळ परिवाराच्या माता भगिनींचे पूजन म्हणजे पांडुरंग भाऊ त्यांच्या सर्वांच्या धर्मपत्न्यांचे पूजन या ठिकाणी बाबाजींच्या वतीनं संपन्न झालेलं आहे. कृपया आपण सर्वांनी बसून घ्या. यानंतर लगेच बाबाजींच्या अमृत वचनाकडे आपण जाऊयात. जय बाबाजी. मृत्युंजयाय रुद्राय कंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यजनार्दनम् अंशुनारायणं चैवमेतम्. अष्टकं नाम शुभं केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवम्. श्रीहरि पापनाशाय गोविन्दमोक्षदायकम्. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपा. मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनम्. गुरुवाक्य सदा सत्यं सत्यमेकं परं पदम्. धन्यता शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कर्मभावेन रक्ष रक्ष महेश्वर. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मनोजवं मार्ततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्. मातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तदेवरक्षां समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात् ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. तस्मै श्री ओम शांतिगिरिये नमो नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. भगवंताचे फार मोठे आपल्यावर उपकार आहे की त्यांनी आपल्याला मनुष्य देह दिला की नाही आणि मनुष्य देहामध्ये आपल्याला मुख दिलं. आता सर्व इथे बसलेले सर्वांना मुख इथे भगवंता दिलेलं आहे. मग सर्वच जप करून राहिले निवार काय की म्हणून बाबांना अपेक्षित आहेत आज या वैतरण वस्तीवर सालाबादप्रमाणे संपन्न होणारा पालखी सोहळा सत्संग सोहळा म्हणून प्रथमतः ज्या बाबांच्या कृपाशीर्वादाने आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. ज्यांचं पालखीमध्ये प्रत्येक अधिष्ठान आहेत. आमच्याही इतर विभागामध्ये बाबांच्या मंदिरामध्ये मूर्तीरूपाने अधिष्ठान आहेत. तसंच धाम कार्यालयामध्ये मूर्ती ज्या मूर्ती जगत जप वया कशामुळे बनवली ती जप वयापासून बनवली त्या जप वयाच्या मूर्तीमध्ये अधिष्ठान आहेत. मग प्रथमतः अशा बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत करूया. त्याप्रमाणे काशीपेक्षा गोवर पुण्य ह्या भूमीत आहेत असे कृष्णेश्वराचं पुन्हा द्वितीयंग
या भूमीमध्ये आहेत. ह्याच्या मदतीने गोष्टी छायाचित्राखाली सिद्धेश्वर ज्याचा जीर्णोद्धार बाबाजीने केला की ज्या ठिकाणी माता पार्वती बघा रसून बसल्या त्यांचे समज घेण्याचे भगवान शिव तिथे गेले होते. असा ज्या ठिकाण ज्या सिद्धेश्वराचा महिमा आहेत सिद्धेश्वर महादेव. तसंच जगात 7 आश्चर्य बघा आधी कळसमत पाया त्यामध्ये आपलं कैलासपती महादेव मंदिर आहे की नाही. त्याला तुम्ही कैलास लेणीमध्ये मात्र ते काय कैलास मंदिर आहे ज्यामुळे सुंदर असं कैलास महादेवाचं अधिष्ठान आहेत. याच्या कैलासपती महादेवचे चरणी वंदन. त्याप्रमाणे तिकडं भद्रा हनुमान इकडं महेश बरं का. बरेच लोक त्याला काय म्हणतात दुसऱ्या अर्थाने. तुम्ही काय म्हणत्या? हा पण त्याचं नाव काय खरं महेश मार्गी म्हणजे भगवान शंकराचा तो माळ आहे म्हणून त्याला ज्या ठिकाणी गिरिजामाता अधिष्ठान आहे असा महेश माळ गिरिजामाता अशा गिरिजामध्ये चटणी वंदन. आणि या आजच्या या सांगसत्रामध्ये परिवाराच्या विनंतीला मान देऊन घेईन आणि या ठिकाणी जसे आमचे आश्रमाचे आणि मग ब्रह्मचारी मुळशी महाराज बालगोपाल गोकुळचे विद्यार्थी तसंच या वेताळ परिवाराच्या सर्व माता भगिनी या परिसरातील सज्जन विजय माता भगिनी परिसरात माता भगिनी गायक पादक तसंच वेरुळगावचे काही भूमिपुत्र जीवाजी भक्त परिवारात इतर अनेक भक्त गुरुभक्त उपस्थित आहेत. जे जे ह्या सोहळ्यात उपस्थित आहेत या सर्वच पुण्यवान भाग्यवान भक्तांचं जरा जोरदार अभिनंदन केलं. थोडक्यात आपण आता लवकर महाप्रस्थच्या पंक्तीला जाऊ की सुंदराचं शब्द भावपूर्वक पंक्तीचंही महाप्रस्थच्या पुढच्या पंक्तीचंही आयोजन केलं की म्हणून त्या पंक्ती जात असताना पहिला मुद्दा काय आपल्याला काही अमुक आणि प्रसाद घ्यायचेच बरं का. आता अगोदर काय घ्यायचंय म्हणतात लिहिणे को हरिनाम देणे को अन्नदान के. घ्यायचं तर काय घ्या देवाचं नाव घ्या आणि द्यायचं काय ते अन्नदान द्यावा का. म्हणून सर्वांनी वर हात करायचे आहेत की ज्या बघा नामामुळे काय होतं लक्षात घ्या. त्याचा महिमा आपण बघणार आहोत म्हणून प्रथमतः ते नामस्वरूप करूया. कोणी हायवे बघ हायवे करायचे नाही. ओम जनार्दनाय नमः. पाहिला महिला महिला मुशबुरजर शाबास. मागचे मागचे सुद्धा जरा जोरात जोरात शाबास. हो हा हो नाम ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. बघा हाच मंत्र का म्हणायचा की अनेकांमध्ये शंका प्रश्न निर्माण होऊ शकतात की बघा विधीमध्ये बाबाजींनी 8 भगवंताची नावं सांगितली बरं. किती नावं सांगितले मुख्य की अच्युत केशव विष्णू हरी सत्यम जनार्दन हंस नारायण ही नाव झाले. त्या 8 मुख्य नावामध्ये सुद्धा कोणतं नाव आहे जनार्दन की अच्युत केशव विष्णू हरी सत्यम जनार्दन हंस नारायण. बघा त्याप्रमाणे जनार्दन कोणाचं नाव आहे आणखी नाथांचे गुरु कोण होऊन गेले जनार्दन आपल्या देवगी केले समाधी केली. त्याचप्रमाणे जनार्दन कोणा म्हटलेले भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण असे आले. अशा अनेक म्हणजे बघा जनार्दन आणि नाथमानी भागवतामध्ये बघा ओम जनार्दनाय नमः ह्या महामंत्राचा महिमा सांगितला. कोणत्या मंत्राचा महिमा सांगितला ओम जनार्दनाय नमः. तर आमचे एक विद्यार्थी बघा की आपण जो जप करतो लिहितो किंवा म्हणतो त्या ओम जनार्दनाचा नामाचा महिमा जे प्रमाण भागवतात दिले त्याचं आपल्याला स्पष्टीकरण आमचे बालगोपाल करते. अंधकंदा ओळख पस्तीस सद्गुरूंचे नाम मात्र वेदशास्त्र
सकळ मंत्र वरिष्ठ मंत्र नाम सर्वत्र गुरूंचे. अर्थ सद्गुरूंचे नामच केवळ आपल्यासाठी विशेष आहे व सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. ते दुसरं सांगा व्यवस्थित तिथे दुसरं सांगा. अध्याय क्रमांक 10 ओळी क्रमांक 35. सद्गुरूंचे नाम मात्र तेचे महावेदशास्त्र सकळ मंत्र वरिष्ठ मंत्र नाम सर्वत्र गुरूंचे. अर्थ सद्गुरूंचे नामच केवळ आपल्यासाठी वेदशास्त्र आहे व सर्व मंत्रामध्ये श्रेष्ठ असा मंत्र आहे. बघा तो नाथांचा भागवत काशीच्या पंडितांनी गंगेमध्ये बघा बुडवण्यासाठी फेकला लक्षात या. मात्र प्रसंग लक्षात या की पंडितांनी भागवत गंगेत फेकल्यानंतर काय झालं तर फेकलेला भागवत गंगा बघा प्रत्येक गंगामाय प्रगट झाली होती. हा झाकून झाकून चांगला वेद आहे अडचणी धान्य धान्य भरली काय खाण्यामध्ये खाणार ज्याचं नाव लिहिले ते बरोबर बघून त्यांनी त्यांना सद्बुद्धीने ती उपस्थित झाली. असं आपला काय विषय चालू होता. हा नाथांचा भागवत पंडितांनी कुठे फेकला होता कशावर का मणिकरी घाटावर. आणि फेकल्यानंतर काय झालं होतं फेकलेला भागवत प्रत्यक्ष बघा गंगा मैया प्रगट झाली तुमच्यासारखं. जसं तुम्ही देवी झाला त्या महिला मग देवी स्वरूपी तसं गंगामाया प्रगट झाली. आणि त्या गंगामाईने प्रगट होऊन काय केलं फेकलेला भागवत वरची वगैरे झालं बरं का आपल्या मस्तकावर. असा त्या भागवताचा महिमा आहे. आणि त्या भागवतामध्ये 10व्या अध्यायामध्ये कोणाचं वर्णन केलं ओम जनार्दन या महामंत्राचं. काय म्हणतात नॉर्मल देवीमध्ये अध्याय कितवा हा बरोबर अध्याय कितवा बोट करा ना अध्याय कितवा. मागचे पैसे सर्व झोपाने आले तुम्हाला बसायला नाही आले. कुछ ना कुछ लेके जाना है. हाँ कल कहले कि कंप्यूटर में भर के लेके जाने कुछ ना कुछ. अध्याय कितवा महिला अध्याय कितवा जरा बोट करा. हा दावा तुमचा दावा तुम्ही झाला पाहिजे लक्षात दावा. आणि उभी नंबर किती 35. आणि त्या 35 मध्ये नाथपालका म्हणतात सद्गुरूंचे नाम मात्र तेच आम्हा वेदशास्त्र सकळ मंत्रा वरिष्ठ मंत्र नाम सर्वत्र. याचा अर्थ काय की या संपूर्ण भाग लक्षात घ्या की सद्गुरूचे नाम एकदम मंत्र बघा. हा मंत्र काय आहेत वेदशास्त्रा समान आहे. कोणा समान आहेत वेदशास्त्र. हो हा जो सद्गुरूंचा नामाचा मंत्र आहे हा वेदशास्त्र समान आहे. एवढंच नव्हे तर जेवढे मंत्र आहे ना कोणत्या प्रकारचे मंत्र जगामध्ये त्या समृद्ध मंत्रामध्ये श्रेष्ठ मंत्र कोणता आहेत सद्गुरूंचे नाम म्हणून सर्वांनी म्हणा ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः. आवाज ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः. बघा जो हा मंत्र मुखाने उच्चार करील ना बरं का नाथ महाराजांनी त्याचा महिमा गायला बरं का. कोणाचा जो आपल्या मुखाने ओम जनार्दन नमः जप करेल गुरुनामाचा लक्षात त्याचा महिमा नाथ महाराज काय सांगतात. हा कोण सांगतात ऐका. अध्याय क्रमांक 2 ओळी क्रमांक 773. ऐसे जाती जीवेवरी नामानाचे निरंतरे धन्य धन्य तो संसारी स्वानंदे हरी करतो. अर्थ याप्रमाणे हरीचे नाम जीवेवर घेतात. हरीचे नाम आगामाता जरी उतरले गेले तरी ते पापाचा नाश करते. ते नाम भक्त तर सतत जीवेवर वाचत असतात. स्वानंदात हरीच्या नावाची गर्जना करणारे भक्त धन्य धन्य आहे. अध्ययन बघितवा बोट बोट कधी जाणार नुसतं बसू नका बाबाकडे बघा बाबा कसा पाहिजे महिला अध्ययन बघितवा. दुसरा ओळी नंबर किती बघा डबल 73 म्हणजे 773 वर का किती 773 बघा 773 ओळी. आणि त्या मध्ये नाथ महाराजांनी
कोणाचा महिमा करा तो का तुमचा बघा, तुमचा म्हणजे जे गृहस्थी संसारी जीव आहे बघा, जे आपल्या मुखाने काय करतील, ओम ध्यानार्दनाय नमः हे आपल्या मुखाने बघा नेहमी जप करतील, तर त्यांच्यासारखे धन्य संसारी कोणीच नाही. म्हणून ऐका ती होई काय म्हणतात, अध्याय नंबर किती वा, 2 अध्याय नंबर किती वा, वही नंबर किती, 773 अशा ते. आणि ते गोविंदनाथ महाराज म्हणतात, ऐसे ज्याचे जीवेवरी, काय ऐसे ज्याचे जिव्हेवरी नाम नाचे निरंतरी लक्षात, धन्य धन्य संसारी स्वानंद हरी गरज लक्षात घ्या. किती बघा महत्वाचं प्रमाण नाथ महाराजांनी कोणासाठी सांगितलेले, जगग्रस्ती बघा जीव हे नामस्मरण करते बघा, त्याचा महिमा नाथ महाराज म्हणा. तर पुढे आणखी एक महिमा नाथ महाराज सांगणार का, पुरुष आपण मुखाने काय करू, आता आपल्या प्रसाद घ्यायचेच बरं, काय करायचे नाही, मोठ्या श्रद्धेने भावनेने. आणि आहे सुंदर असा ते सुंदर असा प्रसाद बनवलाय, तेव्हा काळजी करायची नाही. आपण आपली चिंता आहे जगद्गुरु म्हणून. ओम जन जनाय नमः, आजची बसेल घ्या. ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. असं बघा, जे आपल्या मुखाने ओम जनार्दनाय नमः हा मंत्र उच्चारता बघा, त्याचा महिमा बघा. आणखी बघा दुसऱ्याही अर्थाने बघा, दुसऱ्याही प्रमाणाने नाथ महाराजांनी सांगितलं बरं का. हो सांगतात दुसरं प्रमाण, ऐका. अध्याय क्रमांक 11 वही क्रमांक 1523. नाम घेता मुखे कळी काळ पाहून शिके, त्यांची सेवा करिता हरिके पाया मोक्ष सुखी लागते. अर्थ, सद्गुरूंचे नाव घेतात कोणी आणि काळ भक्तांकडे पाहू शकत नाही. सद्गुरूंची सेवा केली तर मोक्ष सुख पायशी चालून येते. जोर टाळ्या सगळं. बघा गुरूंच्या नामाचा महिमा म्हणजे आपल्या मुखाने नाम उच्चारता बघा, त्याचं वर्णन करताना नाथ महाराज काय म्हणतात, आद्य कितवा, आद्य कितवा, डबल वन म्हणजे तुमची वनवून गेली पाहिजे ना. तुम्ही वनवून करत दररोजची गेली, सकाळी उठल्या म्हणून वनवून राहते तुमची. हे करू का ते करू, इकडून एवढे आले तिकडून तेवढे आले पाहिजे लक्षात घे वनवन. म्हणून अध्याय कितवा, अध्याय किती महिला, 11 11 ओळी नंबर किती, 1523 म्हणजे 1523 लागा. आणि त्या विमध्ये नाथ महाराज काय म्हणतात, गुरु नाम घेता मुखे, काय नाथ महाराज गुरु नाम त्याची कळी काळ पाहू न शके. लक्षात घ्या. म्हणजे बघा आपण अनेकांचे अनुभव ऐकतो, एखाद्या विजयला लटकला गेला आणि बाबांचं नाव त्यांनी घेतलं तर काय होतं, तर त्या ऑटोमॅटिक बघा त्याला फेकला जातो, तो वाचतो. लक्षात घ्या. एखादा 8 मिनिट सापडतो की नाही, भयंकर अक्षर सापडतो, गाडीचा पार चोरा होतो, पण हा त्यातून काय वाचतो, बाबांचं बघा स्मरण लक्षात आठवण असेल. लक्षात बघा, म्हणजे ज्यांच्या मुखात बघा हे नाम येईल ना, तिथे कोण येणार नाही. आपण होतो ना, काळ आली पण वेळ नव्हती, काळाला पण वेळ आली. लक्षात घ्या. तशा प्रकार हा महिमा या गुणा. म्हणून ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. नाथ मध्ये आणखी बघा महिमा या नामा सांगितलं बरं का. कारण कलियुगामध्ये काय श्रेष्ठ आहेत, नाम श्रेष्ठ सर्वात ठाई ऐशी वेद, या जगात सर्वश्रेष्ठ काय मग. आणि या कलियुगामध्ये उद्धार सुद्धा कशाने होतो, कलियुगी उद्धार हरीच्या, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून ओ जनार्दनाय नमः, ओ जनार्दनाय नमः. आता काय करा, आणखी महिमा बघा. नाथ महाराजांनी नामाचा वर्णन केलं बरं का. तुम्ही सर्व संन्यासी का ग्रस्ती आहे, पटकन बोला ना, नाही तर आता कुंभमेळा आहे बरं का. प्रयागराजला ज्यांची तयारी असेल काय अडचण नाही. आणि ग्रहस्थी जीवासाठी बघा नाथ महाराजांनी वर्णन केलं बरं का. कोणासाठी, ग्रहस्थी जीव. काय वर्णन केलं,
ज्या ग्रस्त जीवाला वाटतं ना आपण नरकाला जाऊ नये, यमपुरीला जाऊ नये, आपला या संसार उद्धार व्हावा. काय बाबा आपण तरुण उद्धार व्हावा का, यासाठी कोणतं साधन केलं पाहिजे बरं का. काय नाथ महाराजांनी काय सांगितलं, तुमच्यासाठी ज्या संसारी जीवाला वाटतं आपला संसार उद्धार व्हावा, आपण तरुण जावं, याचे काही ते साधन करावं लागेल ना. जर तुम्ही इथं आले वेळ साधनाचे आले ना, काही मोटरसायकल आली, काही गाडी नाही आली. आधी यांनी एक नवीन गाडी घेतली बरं का, ती उभीच होती. मला जाताना जवळ म्हणलं बरं का, जर टाळीवाल बरं का सध्याचं टाळ्यावाल्यांचं. कारण आत्माने सुंदर बोलून केलं बरं का. धनिकाच्या घरी धर्माचा सोहळा. काय म्हणतात नाथ महाराज, धनिकाच्या घरी धर्माचा सोहळा. अशा बघ, धनिकाच्या घरी धर्माचा सोहळा. खरं धनी कोणाला म्हटलेलं मग, जी धर्मान काय करतात, आपलं धन कशासाठी खर्च करतात, धर्माच्या कामासाठी कसे करतात, अन्नदान असेल, संतांची मिरवणूक असेल, अशा अनेक माध्यम का. जसं आज यांनी खर्च केला की नाही, कशासाठी खर्च केला, हा धर्मासाठी खर्च. आणि भगवंत काय करतो मग बघा, जो धनवान काय करतो, धर्माच्या कामाशी धन खर्च करतो ना, मग देव त्याला कमी पडू देत नाही. देव काय करतो मग त्याला बघा कोणत्या लोकांनी पाठवून त्याला लक्षात असा महिमा बघा. म्हणून जरा वेताळ परत जरा टाळ्या लागली लक्षात बघा. पण त्यांना आता छंद लागला की नाही, छंद काय लागला, मी त्याला देवयानी पण पाठवून त्यामुळे ते म्हणते हो द्या, आम्ही म्हणतो जाऊ द्या. अशात घ्या सुंदर बघा वर्णन नाथ आणि भागवतामध्ये गेले की बघा प्रत्येक जीवाला कशाची आवश्यकता आहे, शांतीची आवश्यकता आहे, सुखाची आवश्यकता आहे, आणखी समाधानाची आवश्यकता आहे. प्रत्येक जीव कशाची अपेक्षा करतो, मला शांती मिळाली पाहिजे, मला सुख मिळालं पाहिजे, मला समाधान मिळालं पाहिजे. मग ती कशाने मिळेल ही आपल्याला माहिती पाहिजे की नाही, तर बघा ते आपल्याला प्राप्त होईल. मग त्याचं उत्तर बघा नाथ आणि भागवतामध्ये दिलं बरं का. काय कोणी दिलं त्याचं उत्तर, कोणी सांगितलेलं आहे सूत्र, श्री संत एकनाथ आणि भागवतामध्ये सांगितलेलं आहे. ज्यांना शांती पाहिजे, सुख पाहिजे किंवा समाधान पाहिजे, साठी काय करावं लागेल याचं सुंदर बघा प्रमाण नाथ आणि भागवतामध्ये दिलेलं आहे. कोण सांगतोय, हा आपला त्याचं नाव काय, ओंकार ओंकारानंद बर. अध्याय क्रमांक 5 ओळी क्रमांक 250. धर्म ते शुद्ध ज्ञान, ज्ञान ते विज्ञान, विज्ञान ते समाधान, शांती संपूर्ण ते अर्थ. जिथे धर्म आहे तिथे शुद्ध ज्ञान आहे, जिथे शुद्ध ज्ञान आहे तिथे विज्ञान आहे, जिथे विज्ञान आहे तिथे समाधान आहे, जिथे समाधान आहे तिथे अखंड शांती लागत असते. किती माझं सूत्र भागवत नाथ महाराजांनी वर्णन केले की प्रत्येक जीवाला ज्याची गरज आहे ना, जसं शांतीची गरज आहे, सुखाची गरज आहे, समाधानाची गरज आहे, ती कशाने मिळतं मग. म्हणून बाबाजी काय म्हणायचे, धर्म करा धर्म करा धर्म करा धर्म करा, त्याने देव येतील घरा, त्याने देव येतील घरा. धर्मविन नाही गती, धर्मविन नाही गती, धर्म जीवाचा संगती, धर्म जीवाचा संगती. तुका म्हणे धर्म पांडवाने केला, धर्म पांडवाने केला, अंगी देव राबविला, अंगी देव राबविला. हो असं बघा. म्हणून देवकुळ राहत होता कौरवकडे, पांडवाकडे. पांडवकडे करायचा धर्माचं पालन करायचं. म्हणून बघा बाबांना आनंद वाटला. आपण सर्वजण आज या वार्षिक सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आले काय करू राहिले आपला वेळ बघा. जिंदगी जब तक रहेगी तब तक संसार बघा वेगवेगळे काम बघा. त्या बघा किती लोक
पण सर्वांना सवड झाली का? सर्व येऊ शकले का? काय म्हणले काय म्हणाला जिंदगी तब फुर्सत होती लेकिन कुछ समय ऐसा निकालो प्यार करो श्री बाबा जी से, प्यार करो श्री बाबा से. तसं वर्षातून महिना तुम्ही वेळ काढला की नाही परिवारी कोणावर प्रेम करते? बाबा प्रेम करते. कोणावर प्रेम करण्यासाठी लक्षात घे गुरुवर बाबा प्रेम करण्यासाठी जरा ताळून पैसे विदा बरसावर का. मग छंद काय छंद छंद बघा असतो छंद. तसं काहींना कोणता छंद राहतो? पुढीचा छंद राहतो. त्यांना पुढे घालायला जमतच नाही. काही ना बिडीचा छंद राहतो, काही ना अशा अनेक छंद असतात. आमचे पांडव पाडला पाहिजे छंद होता की पहिला, पण मागून त्यांना समजलं की आपण जरा वेगळ्या मार्ग चालू केली, जरा आपण मागे बसवून घेतलं पाहिजे. जर टाळ्यावर त्यांचं आपण का नावात पांडव गेली एकच आला. आता कोणता केला त्यांनी बाबांचा प्याला घेतला. पहिला प्याला बरोबर आहे ना आता लक्षात घे. म्हणून म्हणतात जाम पे जाम पियो तो सिर्फ रात गुजर जाएगी. जाम पियो तो सिर्फ रात गुजर जाएगी. अरे प्याला जगत गुरु जनार्दन बाबा नाम का पियो, तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी, तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी. मग वेताच्या प्रत्येकाने कोणता प्याला घेतलेला आता मग त्यांची जिंदगी कशी झाली. बाया पुढे गेली नाही तर गाव खाऊ काही गावाच्या बाया की आमच्याकडे येतात बरं का. काय करावं म्हणे आमच्या बाया ते नवऱ्याला ते ऐकतच नाही म्हणे, ती बाटलीच घेतो. आजच आलं झालं तिने बाया आमच्याकडे राहते आजच कथा आहे. काय कथा विचार करणं काय कथा त्या बिचाऱ्या मातोश्रीच्या असेल जिचा पती दररोज काय करतो लक्षात. मग त्यांनी सर्व इकून टाकलं वाटवले ऐकतच नाही म्हणजे पैसे आले का आणि आम्हाला मारित बसतं लक्षात. तुम्ही सांगा ना काय उपाय अशा गोष्टी सांगा ना. किती बघा कष्ट दुःख तेव्हा त्याला विचार करा किती असेल विचार करायचा. आणि म्हणून खरोखर बाबांची किती माना आपले उपकार आहे की लक्षात घ्या. कारण घ्या जसं जन्म करा ना की जसं आपण होतो ना बगीचे में फूल म्हणा बगीचे में फूल बहुत है लेकिन गुलाब जैसा नहीं. बगीचे में फूल बहुत है लेकिन गुलाब जैसा नहीं. इस दुनिया में संत बहुत है, इस दुनिया में संत बहुत है, लेकिन जगत गुरु जनार्दन बाबा जैसे स्वामी शास्त्री बाबा जैसा नहीं. बघा संतांची ओळख कशावरून करावी? वेशावरून नाही. म्हणजे संतांची ओळख बघा वेशावर म्हणजे दाढी जाटा भगवे कपडे जंटलमॅन बघ लक्षात का. अशा वेशावरून जे संतांची ओळख करताना ते थर्ड क्लासचे बरं का. ते कोणत्या बुद्धीचे? कनिष्ठ बुद्धीचे. हे कोणत्याच गणितले नाही. अशा संतांची ओळख वेशावर करू नका. संतांची ओळख चमत्कार करू नका. चमत्कार म्हणजे नाही का माहिती आहे तुम्हाला? हातात बसणं घ्यायचं रुद्राक्ष काढून दाखवायचा, सोन्याची अंगठी काढून दाखवू शकतो. चमत्कार अशा चमत्कार ऐकले. संतांची जी चमत्कार करतात त्यांना बघा शकन बुद्धीची कोणत्या काय क्लासचे. आणि मग संत कशावरून करा ते तुम्ही बघा लक्षात बघा. आता कुंभमेळा बघा लाखो संत आहे. तुम्ही किती तिथे पाहायला मिळेल काही तेव्हा काही चांगलं सारं सोनच पाहायला मिळेल. काय पाहायला मिळेल त्यांना काय म्हणत्या गोल्डन बाबा बरं. गोल्डन बाबा पाहायला मिळेल तुम्हाला. त्यांचा गाडीचं गाडी बघा त्याला चालाय सोनं सोनं सर्व सोनं बघा. तुम्ही देख काय पाहायला तेव्हा तुम्हाला समजेल. आणि काय काय बघा महाराज पार्वत्यांच्या जटावर काही इथून तर पार तुला पायावर लक्षात असे काही संत बसले आहेत. अनेक प्रसंग तुम्हाला पाहायला लक्षात मिळतील. मग आता बाबांना चॅलेंज होतं तुम्हाला सर्व काय चॅलेंज आहे बघा. काय चॅलेंज बाबा सर्वात म्हणा जेवढे संत कुंभ माहिती असे ना लाखो संत त्या संतांमध्ये बघा बाबाजी का कोणासारे संत बाबाजी सारखे संत आपल्याला का पाय मिळू शकतात का? लक्षात घ्या ही साधी गोष्ट लक्षात घ्या. किती स्वाभिमान आपल्याला असला पाहिजे की बाबासारखी विभूती ऑल वर्ड बघा ऑल वर्ड तुम्हाला ऑल वर्ड जगात मला शोधून सापडणार नाही. कारण बाबाजी बघा सर्वात महत्वाचा कर्म कोणता होता? निष्काम करो. बाबाजी का हे सर्व आश्रम आहे हे कोणासाठी आहे? कोणाच्या बायका बरोबरसाठी आहे का? ते जेवढे बाबांनी आश्रम तयार केले कोणासाठी आहे? जनता आहे की काय म्हणतात त्याला?
नदू सांग काही नाही जगाचे कल्याण. आणखी दूध नाही का बहुजन हित आहे बहुजन सुख आहे बहुजन सुख. हा लक्षात लक्षात घ्या. आणि लोक आणखी म्हणते बाबाला एवढी जमीन काय करायची बरं आणखी काय वरून म्हणते लक्षात कारण त्यांच्या विचाराचा आज्ञा नाही त्यांना माहिती नॉलेजच नाही त्याचं विचारांना त्यांची बुद्धी कुठे विचार करणार आहे बुद्धीच विचार करणार असो. एक लक्ष द्यावं महत्वाचा मुद्दा लक्षात की बाबाजीने ज्या परंपरा सुरू केलेल्या ना म्हणून त्या अनुष्ठान केले. आता ज्यांनी ज्यांनी बाबांचं अनुष्ठान केलं का हो त्यांचं वाटोळ झालं का दिवाणी सांगा ना. आता इथे ज्यांनी अनुष्ठान जागे उभे राहा बरं ज्यांनी ज्यांनी अनुष्ठान केलं त्यांनी उभे राहा ना. महिला असतील पुरुष असतील ज्यांनी ज्यांनी अनुष्ठान केले त्यांनी जागे उभे राहा. महिला बाई कोणीच अनुष्ठान केले नाही का हाय हा आपली श्रीकांत भाऊची दिसते त्याचं नाव काय हा श्रद्धा श्रद्धा शोधते वगैरे नाव श्रद्धा ऐक ज्यांनी ज्यांनी अनुष्ठान केलं तर अनुष्ठान केलं तुमचं गाव वाटोळ झालं का जेवण नाही झालं नेमकं काय झालं दोन्ही पैकी काय जेवळ का मी वाटोळ दोन्ही पैकी काहीच नाही का मग काय बिल त्यावर पांडुरंग पाटील ऐक लक्षात घे म्हणजे धन्यवाद किती का हो. आणि बरं का ही परंपरा तुम्ही कुंभमेळ्यात जाऊन पहा तुम्हाला जे पाहायला मिळणार नाही. आपलं मत अनुष्ठान ते बघा बघा आपलं सुद्धा अनुष्ठान ते कुंभमेळ्यात 27 जानेवारी ते 30 फेब्रुवारी या 3 फेब्रुवारी या कालावधीमध्ये यज्ञ आणि अनुष्ठान सोहळ्याचं बघा नियोजन तिथे आपल्या भक्ती बरोबर केली बरं का. जागा भरतो जागा आपल्या भरपूर जागा देवाने दिली भरतील आपल्याला संपूर्ण नियोजन तिथं आता झालेलं आहे. मग 8 बात म्हणून सुद्धा काही तिथे तयार होऊन राहिला सुंदर नियोजन बघा. आमचे विष्णू जास्त बघा ऋग्वेदा महाराज असतील जनेश्वर महाराज बघा जरा टाळून त्यांचा आदिवास आता पाहू ना जसे तुम्ही तर दिसले आधी तुम्ही दिसले की नाही आता कुणी दिसणार आहे का आपल्याला ज्यांच्या भाग्यात असे बघा ते येऊ शकतात की काय अडचण काय का येऊन आणि या रेल्वे गाडी आता नाही नवीन गाडी घेतली आता सणात करायची काय अडचण नाही की लक्षात काय बघा त्या कुंभाचा महिमा असतात. जसं बघा तुम्ही घरी आंघोळ करताय ते पाणीचे इष्टो जे पाणी घरचंही पाणी आहे विहिरीतही पाणी आहे आपली गंगे नदी पाणी आहे सगळे पाणी लक्षात. मात्र आता संक्रांतीचं पहिलं स्नान आहे. पहिलं स्नान कधी मकर संध्या पर्व काल आहे. दुसरं स्नान मौनी अमावस्या 29 तारखेवर आणि 3 तारखेला वसंत पंचमी वर्ग. आता 3 स्नान महत्वाचे त्याच्या 2 स्नानाचा आपल्या भक्तांना लाभ होणार आहे कारण त्या पिरियड आपला अनुष्ठान कार्यक्रम आहे त्यामुळे. असं बघा स्नान अनेक साधू संतांच्या पुरस्पर्शाने पहिलं स्नान कोणाच होतं साधू संतांची नंतर सर्व जनता जनार्दन. आणि बघा जगात नंबर 1 चा 16 का तुला लक्षात घे. आणि यावेळेला तिथं काय आहे बघा प्रत्येकाला काय वाटणार ते माहितीये का ताट आणि तांब्या पाताने गेलं तांब्या काय ती वस्तू वाटणार जेणे कोणीतरी तुम्हाला पत्रावळी पाहायला मिळणार आहे. कोट्यवधी रुपयाला बघा आपले कोट्यवधी लोकांना काय वाटणार आहे लक्षात. एक पिशी देणे पिशी त्या पिशीमध्ये काय करायचं कुठं गबा पडलं सापडलं ते बघायचं. इतकं सुंदर नियोजन बघा त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघाने केलं टाळून त्यांचा अभिनय या आपला विषय काय होता परंपरा की बाबांची अनुष्ठान परंपरा केल्या किती मात्र सकाळ 7 दिवस द्यायचे पण काय केलं एकदाच अनुष्ठान करत्या. आता पांडुरंग एकदाच अनुष्ठान केलं पुढे गेले 20 रुपये एकदाच. जसं बघा ह्या लाईटला हा जो लाईट काही जर चालू याला ज्याचा करंट कुठं राहतो बटन नाही भाई कुठं आता बटन असं बोर्ड असतं मोठं ते बटन दाबलं तर चालू होतं बटन बंद झालं पुन्हा बटन याला जर चार्जिंग याला करंट जर पुन्हा पुन्हा मिळालं ते बंद पडेल लक्ष बंद पडेल. म्हणून अनुष्ठान सुद्धा बघा एकदा करू नका बघा बाबांची इच्छा. आता बघा वेरोवाली दिसली आम्हाला बघा फुलारे दिसले अजून कोण दिसलं गवळी बघा वेरुवाली फक्त वेरुवालीच पगारावं ना गवार का बेडकी आपण त्यांनी बेडकी कशी विहिरीमध्येच वेड्या मारते वेरुवाली किंवा तर मंडळी विहिरीमध्ये बेडक्या वेड्या मारू नका तर बाहेर नाही का म्हणजे तुम्हाला समजेल व्हॉट इज द वर्ड बरं का जग काय लक्षात. आणि म्हणून कारण बघा आपण पाहिलं ज्ञान माणसाला पाहिलं नाही ज्ञान लक्षात
कोट्यावधी रुपये खर्च. किती खर्च आहे? हा, कोटी रुपये खर्च. एक एक महाराज कुंभाचा नाही, एक महाराज कोटी रुपये खर्च करा. लक्षात घ्या. म्हणजे महाराज लोक एक परत लग्नच असतं, लग्नच असतं बरं का महाराज लोकांचं. हे पगारचं जरूर का. साधू भंडारे म्हणजे काय? तिला काय करायचं? साधू नका, साधू निमित्त करायचं. कोणी 500 साधू निमित्त, कोणी 1000, कोणी 5000 निमित्त करायचं. त्यांच्यासाठी भंडारा बनवायचा, त्यांची पंगत लावायची, मग त्यांचं पूजन करायचं, त्यांना हार घालायचं, त्यांना वस्त्र द्यायचं. आणि बघा पाकिटमध्ये दक्षिणा असते. आणि ती दक्षिणा कशी असते? ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार अशा रीतीने बघा. जरी संत भंडार कोणी संत भंडार तुमच्या कोणी करेल का? करेल का त्याच्यामध्ये? संत भंडार कोणी करेल का पंगत तुमच्या कोणी? त्यामुळे माहिती नाही तुम्हाला. लक्षात घ्या. असं कारण बघा, एक कुंभमेळा एकाच संतांना जीव घातला की किती बघा पुण्याची प्राप्ती त्या ठिकाणी सांगितली. असं या ठिकाणी आपला विषय होता अनुष्ठानचा. आता अनुष्ठानचा सोहळा त्या ठिकाणी होणार आहेत. अनेक बुक बघा, ते रिझर्वेशन त्याची बुकिंग आधी काय करावं लागतं अगोदर. आणि बुकिंग नाव नोंद करायची. ते काय आपलं मिरवणूक पिशवी घ्यायची, येऊन बसायचं. तिथं सुंदर नियोजन वगैरे केले असल्यामुळे ज्यांना अनुष्ठानाला बसायचं तिथे घ्यायचं त्यांनी काय करायचं अगोदर बघा नाव नोंद करण्यासाठी. मी त्यांची संपूर्ण व्यवस्था नियोजन त्या ठिकाणी तिथे कमिटी लावणार आहे. दुसरी परंपरा कोणती? श्रमदान. श्रमदान म्हणजे काय? आता प्रत्येक जण सोनं दान करू शकतो का? अन्नदान करू शकतो का? सांगा. कशी दान करू शकतो? लक्षात घ्या. मात्र बाबाजींनी आपल्या सर्वांच्या हितासाठी असं दान काढलं बघा, ज्याला कशाची गरज नाही. फक्त आपलं काय? हा, आपलं बघा हे शरीर जे भगवंताचे देहाने काय करायचे, हाताने काय करायचं बघा. महिला मला काय करायचं? बाबांचं खुरपणी गबाळ काढायचं. आता सांगा, बाबाच्या शेतात जर गबाळ काढलं बाबा काय करतील? मग तुमच्या मागे जे गबाळ लागले ना, मग बाबा लोक काय होत्या बाया श्रमणाला काय येत्या? त्यांना अनुभव येतो. काय अनुभव येतो? की बाबांचं श्रमण गेले काय होतं? आपल्या पाठीमागे टाकीन लागत नाही बघा, आपल्या पाठीमागे आणि बघा त्या ठिकाणी बघा होतं. असे अनेक बघा प्रकार त्याला म्हणतात. आणि म्हणून बाबांनी एकाच वाक्यात बाबांनी महिमा सांगा श्रमदानाचा, जो करे श्रमदान त्याच घडेल अशा. प्रत्येक काय अडचण सांगा ना. पण लोकांना त्याचं अन्य लोकांचं आज्ञा आडाणी बरं का. लोक म्हणते बाबा कामाला लावते, म्हणजे काय आज्ञा लोक जर काय आज्ञा नाही. मग सगळं बाबा काही बायका बरं का? आपली बायका पोरच्या रोड म्हणून कामाला लावून राहिले का? या वेळून समजायला पाहिजे ना आपल्या लक्षात. इथं एक दगड जीव जर विचारला बाबांच्या आश्रमामध्ये तर त्याने काय तुम्हाला काय मिळणार आहेत? काय मिळणार सांगा ना. घरी बघा, घरी किती काम केलं तुम्ही, त्याचं पुण्य आहे का तुम्हाला? का नाही? ते स्वार्थासाठी. कशासाठी? ते प्रपंच सगळं स्वार्थासाठी ते काम लक्षात घ्या. आणि बाबांच्या आश्रमामध्ये काम कोणासाठी आहेत? देवासाठी आहेत, धर्मासाठी लक्षात घ्या, गुरुसाठी लक्षात घ्या. आणि म्हणून हा सर्वांचा महिमा कसं लक्षात घ्यावा. कारण बाबांनी सर्व हे कशातून निर्माण केलं? कसं निर्माण केलं आहे की अनेक लोकांच्या मानवाला समस्या निर्माण केलं लक्षात. आणि बाबाजी सुद्धा पुढे राहायचे नेहमी, जिलं काम करू जिलं श्रम. इथं बघा बरं का, नाही काय बोर्डे सकाळी बोर्डे पाठी बरं का, ते कोणत्या ब्राह्मणाने जमीन दिली ती बरं, ती 1.5 एकर जमीन दिली बरं. कारण टेकाड होते, तिला टेकाड होते. बाबाजी एक महिनाभर मुक्कामी राहिले. किती? ते टेकाड सवान करायसाठी बाबा किती मुक्कामी दिली होती? 1 महिना घालावा. विचार करा ना. एवढे महान संत ते टाकड जमीन लेवल करायसाठी पुढे थांबले बिचारे. सांगा काय गरज? सांग त्यांना काय गरज होती का? नीट मुद्दा लक्ष बघा. मग आपण तो वर्म काय संतांच्या प्रत्येकाला वर्म ज्याला कळलं ना तोच वेळा खरा म्हणतो. मग त्यालाच खरं बघा भक्त म्हणलं किंवा ज्ञानी म्हणलं जातं. संत जे बघा कर्म करतात त्याचं काय कळलं नाही. तर चुकल्या वर्म या अत्यंत महत्वाचं. म्हणून असा समाजचा नाही बघा. म्हणून त्यासाठी आपण बरं का 1.25 कोटी तास. किती? 1.25 कोटी तास बघा आपण काय केलेले आहे संकल्प करेल. कशाचा? ते कशासाठी करायचं? देवदेश. हा, जसं बघा मागे आपण बघा भारतातल्या 500 ठिकाणी श्रमदान केलं. किती ठिकाणी केलं? एकाच वेळी बघा एका ठिकाणावर 100 लोक गेले होते आपले भक्त. कोणी जगन्नाथपुरीला, कोणी वैष्णवी पुढं, कोणी इकडं रामेश्वरला बघा, कोणी काशी, अशा अनेक बघा भारतातल्या किती ठिकाणी गेले होते? 500 बघा. ते जाऊन त्यांनी काय केलं? काही लोकांनी रेणुका माता मारून
आणि म्हणून ज्यांना बघा महिमा कळायला लक्षात घ्या, त्यांना सांगायची आवश्यकता नाही. आणि म्हणून बघा काय करा, समाधान करा लक्षात. ज्यातून सोपानी साधायचं दुसरी तिसरी परंपरा ही गुरुकुल, अशा गुरुकुल घे या गुरुकुलचे उभे राहा खालचे उभे. तुम्ही कितीचे बघा. आता यांच्या गावाला शाळा केली म्हणजे यांच्या आई बापाला कळालं की आपले पोरं बाबांच्या गुरुकुलमध्ये का प्रवेश द्यायचा. बघा लक्षात बरं का प्रवेश द्यायचा. गुरुकुल म्हणजे काय, फक्त एक दोन लिहासाठी बरं का. गुरुकुल म्हणजे काय, सकाळी उठल्यापासून संध्याकाळ झोपेपर्यंत बघा बघा विद्यार्थी कसा राहायला पाहिजे, एकदम कसं राहायला पाहिजे, शेड्यूल मध्ये लक्षात. तो कामामध्ये लक्षात, तो रिकामटाच्या कामाने. की तुम्हाला किती वाजता उठवलं सकाळीच, उठून काय करता तुम्ही, स्नान सुद्धा कोणत्या पाण्याने करता, थंड का गरम का गार. मग टाळी वाजा ना बसले तिला टाळी वाज तुझे पोरं नंतर पाठवा लागलो तुमच्यानुसार. पण निदान विचार करा ना. ज्या आई बापाला ज्ञान झालं, आपले मुलं कसे झाले पाहिजेत, कच्चे झाले का पक्के सांगा. जसं का भाजी मीठ आणि कच्ची मीठ कोणतीच किंमत जास्त आहे सांगा ना. कोणती मीठ जास्त महत्वाची टिकते, भाजेल का कच्ची. अहो कच्ची का कच्ची मीठ पाऊस पाला कच्ची करून जाते तिचा, भाजेल किती पाऊस पडतो विचार करते. आता ही विद्यार्थी म्हणजे कसे बघा भाजी मीठ झाल्यासाठी. आणि तुमचे पोरं कशी घरी राहणारे, जी स्कूल बसली स्कूल बसतो येणार जाणार कशी माहिती आहे का, हे सुद्धा कच्ची वीट कारण ते फक्त शिकायसाठी जाते, कशासाठी फक्त जाते, त्यांना संस्कारच नाही ना. सकाळी उठायचा संस्कार नाही, विधीचा संस्कार नाही, स्नानाचा नाही, आणि एक मंत्र असेल. आणि बघा ज्या ठिकाणी संस्कार बघा त्यांना दिले जातात. म्हणून या मुलांच्या बघा जर आईबापासाठी जर टाळ्या बघा आपल्याला धन्य मिळाली सुरुवातील किंवा आपल्या गीता धन्य माता पिता बस. गुरुकुल म्हणजे काय माहितीये का, काय लोकांचे काय समजा गुरुकुल म्हणजे काय, ज्या पोराला खायला प्यायला मिळत नाही घरी म्हणून तिने आणून घालतात लक्षात का, असं काही गैरसमज लक्षात. म्हणजे गुरुकुलमध्ये बरं का, गुरुकुलमध्ये सर्व पर्यटक लक्षात घ्या. ज्यांना घरी कशाची कमी नका असे सुद्धा विद्यार्थी आपल्या गुरुकुलमध्ये आहेत. काय आहेत, त्यांच्या आई बापांना त्याचं महत्व कळालं की आपला मुलगा पुढे शिकला पाहिजे आणि त्याला वळण बघा संस्कारला लक्षात घ्या. गुरुकुल भगवान श्रीकृष्ण कुठे शिकले सांगा ना बाया ना. काही नाही कोणती शाळा निघाली, इंग्रजी शाळा निघाली बऱ्याचशा. हा श्रीराम प्रभू कुठे शिकले सांगा ना, आहे की नाही. हो आपली भारतीय परंपरा संस्कृती काय म्हणते की नाही, मातृदेव पितृदेव. आजकालचे पोरं का आईबाप सुद्धा मानायला तयार आहे का सांगा. जे आईबाप आपल्या मुलांसाठी लाखो रुपये खर्च बरं काय कशासाठी खर्च करतात, शिक्षणासाठी बरं कशासाठी खर्च करतात, शिक्षणासाठी लाखो रुपये शिक्षणासाठी खर्च करतात. आणि त्यांची शेवटी काय परिस्थिती सांगते आईबापाची, फक्त कारण काय त्यानं फक्त शिकवलंच, संस्कार दिले नाही, फक्त काय केलं शिकवलं. म्हणून तुम्ही लोक काय म्हणत्या किती शिकले की नाही, किती शिकले त्याला काय अर्थ आहे का, शिकले तितके तुम्हीच म्हणा, शिकले तितके बाया ना तुम्ही काय शिकले तितके तुम्हीच म्हणजे आम्ही नाही शिकले तितके. म्हणून बरोबर गावगावी बघा गल्लोगल्ली तुम्हाला MA BCom बरं का 12वी झालेली आहे अशी आणि तुम्हाला बघा पाहायला मिळते. फक्त कोणते पाहायला मिळतील, शिकलेले पाहायला का शिकलेले पाहायला मिळतील, संस्कार झालेले तुम्हाला पाहायला मिळते बघा. मग शिक्षण आणि संस्कार बघा मुद्दा लक्षात घ्या, दोन्ही त्याच्यामध्ये संस्कार हा अत्यंत महत्वाचा मुद्दा. एक वेळेस शिकलेला का नसलं तरी चालेल, माझा संस्कार जर असले ना तो कधीही आई बापाला घरून काढून देणार. आई बापाला म्हातारपणपर्यंत काय करी, म्हातारपणपर्यंत काय तो मुलगा काय करी, फुलात आई वडिलांना काय कशात घ्या चौपाळा आई वडिलांचं काय बनवतो मग सांगा. ज्या मुलाने आपल्या आई वडिलांचा चौपाळा बनवला आमचा मग त्यानं काय केला, झोका दिला सांगा. मग त्या आईबापांचा आशीर्वाद किती आशीर्वाद करते माझ्यासाठी, किती आनंद त्या आई बापांना होऊ शकतो. म्हणून काय म्हणलं जातं, गगन में कितने कोण म्हणते ना हा ऐका सुभाष, गगन में कितने तारे हैं कोई गिन नहीं सकता,
मेरे बगल में कितने तारे हैं कोई गिन नहीं सकता। मेरे जनार्दन बाबा और शांतिगिरी बाबा का आशीर्वाद हमसे कोई छीन नहीं सकता, हमसे कोई छीन नहीं सकता। म्हणून बघा, लोक आपल्याकडून काही विसरून घेऊ शकतात की पैसे जमीन तुम्हाला काही विसरून घेऊ शकतात, मग आता गुरुने दिलेला आशीर्वाद काय कोणी आपण घेऊ शकतो का? लक्षात घ्या. म्हणून आशीर्वाद किती महत्वाचं आहे. म्हणून बघा, संस्कार मध्ये थोडक्यात आपला विचार महत्वाचा. आता बघा, महिला मंडळ बाबांचा प्रश्न आहे बरं का. बायांना जसं काही बायका मुलासाठी शिक्षण, जो मुलगा सकाळी लवकर शाळेत जातो ना, तर बायाला सकाळी लवकर उठावं लागली की नाही, त्याला गरम पाणी आंघोळ करून दे, त्याचा डबा भरून द्या, त्याची बॅग भरून द्या, त्याला कुठे आणखी रोडवर पोहोचून द्या. बरोबर की अशा बघा, म्हणजे किती उठा ठेवत्या शिक्षणासाठी की नाही. मग बाबांचा प्रश्न असा आहे, शिक्षणासाठी अनेक भाई बाप काय करून राहिले, अनेक त्रास घेऊन राहिले, खर्च करून राहिले की नाही. मग बाबांचा प्रश्न काय, कोणते आईबाप आपल्या पोरांसाठी काय करतात, कशासाठी खर्च करतात, संस्कारासाठी खर्च घ्या वेळ जातात. सांगा ना, उभे राहून तुमची एवढी इथे बसेल तुमच्यापैकी सारे, मी माझ्या मुलांसाठी वेळ देतो, माझ्या कशासाठी वेळ देतो, संस्कारासाठी देतो किंवा पैसे खर्च करतो संस्कारासाठी, असे मी उभे राहून जागे. संस्कारासाठी वेळ देणार किंवा खर्च करणारे, शिक्षणासाठी सर्वच बघा खर्च करणार साडेचे. मुद्दा लक्ष झाला का बाळांचा? बाळांनो मुद्दा काय आहे, स्वतःच्या मुलांसाठी संस्कार व्हावे म्हणून मी खर्च करते किंवा वेळ देते. लक्षात घे, असं कोणी आहे का? हा, आता बघा, सोपंही नाव सोपा मुद्दा, संस्कारात सोपा मुद्दा कोणता माहितीये का? सकाळी मुलांची आंघोळ झाली का, त्याला काय हार घेऊ, काय 10-20 रुपयाचा हार, काय कर त्याला, काय हार घे आणि मंदिरामध्ये काय कर, किती सोपा का खर्च, किती थोडाच खर्च घे. मुलाला कुठे पाठवायचं, कुठे पाठवायचं का तमाशा का इंग्लिश स्कूल मध्ये, लाखो रुपये फी येऊ इंग्लिश मिडियमची फरक. लोक हुशार त्याला समजून बरं का, इंग्लिश मिडियमला ते इंग्लिश मिडियमला समजलं, शिकले आई बापाला समजलं. आता सोपा विषय बरं का तुम्हाला लक्षात देण्यासाठी बरं का. आता बरेचसे पोरं बघा आई बापाला काय म्हणून राहिले इंग्रजी मधून, काय म्हणत्या, मम्मी पप्पा बोल ना, आता काऊन गपचीत बसली, काय म्हणून राहिले, मम्मी पप्पाच म्हणत्या ना. बरेचसे बरं का आई बापाला लहानशी पोरं, लहान पोरं, काय काय मोठे सुद्धा काय म्हणत्या, काय म्हणते सांगा ना, बोलू द्या ना, बरं काय म्हणत्या, मम्मी आणि पप्पा. बरोबर. आता सांगा, मम्मी आणि पप्पा हे शब्द इंग्रजी का मराठीत आहे? का मराठी मधले? म्हणजे इंग्रजी मध्ये हे जर शब्द आहेत, पण त्याचा आपल्याला अर्थ माहिती पाहिजे की नाही, आहे की नाही? इंग्रजीमध्ये हे शब्द आहे की नाही समजा, मग त्याचा अर्थ आपल्या मराठीला आपला अर्थ माहिती पाहिजे की नाही. मग सांगा, मम्मी शब्दाचा अर्थ काय होतो? अहो, मेलेला मुर्दा नाव, आहे की नाही? काय मम्मी शब्द, डेड बॉडी म्हणजे मेलेला मुर्दा, मसाला गावडे प्रेताचा दुसरा अर्थ. मग सांगा, जो मुलगा आपल्या आईला मम्मी म्हणतो, याचा अर्थ ती काय झाली, आहे की नाही? मग जिवंतपणे त्या आईला या मुलांनी काय केलं, मेलेलं प्रेत बनवलं. काय बनवलं, आहे की नाही? काय अज्ञान बरं का, लक्षात अज्ञान बघा, अर्थ माहित नसल्यामुळे कसा त्याचा परिणाम कसा होता, आहे की नाही? काय झाला अर्थ, आणि तुम्ही खुशाल म्हणता माझं पोरग मला मम्मी म्हणायला लागलं. किती स्वाभिमानी सांगतात ते, इंग्लिश बोलतो.
सर्वांनी जरा एकमेकाने ओम नमो भगवते शंकर जी का डमरू बोली रघुपति राघव राजा रामदास की कुबड़ी बोली श्री राम जय राम जय जय राम रामदास की कुबड़ी बोली श्री राम जय राम जय जय राम मेरा भाई गीत करी बोले कृष्ण कृष्ण राधे यमा बाई चारोड़ा बोले विठ्ठल विठ्ठल